विषय असा आहे की आपल्या एका भावानं चालू केलाय पाणी बॉटलचा बिझनेस. ते कुणी आणि कुठं हे तुम्हाला सांगतोच, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आज सकाळपासूनच पाऊस लयच पडत होता, पण रेनकोट घालूनच निघालो जिमला. मग जिम मध्ये गेल्यावर बजरंग बलींचं दर्शन घेतलं आणि वॉर्मअप सुरू केला. मजबूत डेल्टसाठी करेज फिरवले आणि आपला आजचा फोकस होता फक्त शोल्डरवर. मग स्मिथ मशीनवर वर्कआउट सुरू केला. सगळे सेट एकदम टॉपचेच घेतले आणि पंप तर एकदम वाढीवर चालता. नंतर 20 मिनिटं इंटरनल वॉकिंग करून आपला आजचा सेशन कंप्लीट केला आणि वर्कआउट संपून निघालो घरी. घरात पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे फ्रेश होऊन ओट्स खाल्ले आणि आवरून निघालो आपल्या उद्योगाला. पण पाऊस एकदमच वाढला, पण परत आलो आणि रेनकोट घालून निघालो आपल्या मार्गाला. येता येता मॅडमला कॅफे धीरामध्ये सोडलं आणि आज शॉपवर पोहोचायला आपल्याला उशीर झालता. पण आपण याच्या अगोदर स्वरूप शेटनं सगळा सेटअप वगैरे लावून रेडी केला होता. मग थोड्या वेळाने गेलो कोडोलीमध्ये, कारण आपल्या प्रथमेश सोनवले भावानं रॉयल पॅकेज ड्रिंकिंग वॉटर नावानं पाणी बॉटलचा बिझनेस चालू केलाय. भावांनो, बिझनेस चालू करायचं सगळ्यांचं स्वप्न असतं, पण थोडीच लोक रिस्क घेऊन पुढे जातात. आपल्या ह्या भावानं पण तेच केले. मित्रांनो, प्रत्येक व्यवसायामागं लई दिवसांची मेहनत, त्याग आणि प्रत्येक कुटुंबाची स्वप्न दडलेली असतात. लोक नेहमी मोठ्या ब्रँडला साथ देतात, पण आपण तसं करायचं नाही. आपण आपल्या माणसालाच साथ द्यायची आणि आपल्या माणसालाच घेऊन पुढे जायचं. माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक भावा बहिणीला माझी एकच विनंती आहे की तुमच्या दुकानात, तुमच्या कार्यक्रमात किंवा जिथं कुठे तुम्हाला पाणी बॉटल्स लागतील तिथं फक्त आपल्या भावालाच कॉन्टॅक्ट करा. भावाची सर्व्हिस पण एकदम फास्ट आहे. शॉपचा पत्ता आणि बाकीच्या डिटेल्स मी तुम्हाला कमेंटमध्ये देतोच. मग भावाला भेटून आलो शॉपवर आणि दुपारी मस्त जेवण केलं. आणि आज पावसामुळे जास्त कस्टमर पण नव्हते आणि ऑर्डर पण नव्हत्या, म्हणून शॉप लवकर बंद केलं आणि निघालो घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.